मुलीचे आई वडील शेतमजूर असून ते नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात गेले होते। या संधीचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या आरोपी वृद्धाने गेल्या 4-5 दिवसांपासून मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला। निष्पाप मुलगी भीतीपोटी शांत होती, मात्र जेव्हा अत्याचाराची हद्द पार झाली तेव्हा तिने धीर एकवटून आपल्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला। काल 5 मे संध्याकाळी नातेवाईकांनी तातडीने चांदणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला। या प्रकरणी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी सांगितले की आरोपी आणि पीडित कुटुंब शेजारी होते आणि त्यांच्यात चांगले संबंध होते। असे असूनही आरोपीने इतके घृणास्पद कृत्य केले। आम्ही चांदणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 3 ते 4 पथके रवाना केली आहेत। या घटनेनंतर पातूर तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिक रहिवाशांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून आरोपीला शोधून काढण्याचे आश्वासन दिले आहे।